ओम 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 सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। तर काल चालू होतं आपलं ओम चैतन्यस्वरूपाय नमः। ओम चैतन्यस्वरूपाय नमः। म्हणजे चैतन्य रूप आहेत त्या चैतन्य रूप अशा गुरूंना माझा नमस्कार असो। चैतन्य ह्याचा अर्थ काय आहे माहिती का? प्रत्येकामध्ये बोलण्याची, हालचाल करण्याची, बघण्याची, ऐकण्याची जी शक्ती, चेतना निर्माण करतं ते चैतन्य। त्या चैतन्याला दुसरे कुठलेही गुण नाही आहेत, पण इतर सगळ्यांमध्ये जाऊन त्यांच्या त्यांच्या गुणांना ते प्रवृत्त करतं ते चैतन्य। ते चैतन्य रूप होणारा फक्त एकच असतो, तो म्हणजे गुरु। म्हणजे काय? आता मी ऐकू शकीन, मी बोलू शकणार आहे, मी वास घेऊ शकणार आहे, हे सगळं आहे हां। असं असूनही, हे सगळं मी करू शकत असूनही काय आहे की तरीसुद्धा मी काही वेळेला काहीच करत नाही आहे त्यातलं, तरीसुद्धा माझ्यामध्ये चैतन्य आहे ना। तर ही अवस्था जाणतो गुरु, ही अवस्था गुरु जाणतो की सगळं करत असलो आपण तरी ते आपण इंद्रियांनी करतो, शरीराने करतो, पण आपण स्वतः मात्र त्याच्यापासून वेगळे आहोत। आणि त्याला म्हणायचं चैतन्य स्वरूप होऊन जाणं किंवा चैतन्य स्वरूपामध्ये राहणं, म्हणजे थोडक्यात अलिप्त राहणं, मौन पाळणं असा त्याचा अर्थ। मौन याचा अर्थ चुप्प बसणं नव्हे। तर काय म्हणतात की सत्य जे आहे त्याच्यात तीन आहेत ना गुण। सत आहे, चित्त आहे
आणि आनंद आहे. सत म्हणजे काय? जे नित्य आहे, म्हणजे जे नाश पावत नाही. चित्त म्हणजे काय? जे चेतना निर्माण करतं, हालचाली निर्माण करतं या सृष्टीमध्ये, म्हणजे सगळे सजीव. ती चेतना, ते चित्त आहे. आणि आनंद म्हणजे सुख आणि दुःख यांच्या पलीकडे असलेला कायम स्वरूपी असा आनंद आहे. असं हे जे सत्य आहे, हे चेतनेचं स्वरूप आहे. हे 3 गुण आहेत ना त्याच्यात. मग चेतनेची जाणीव, आपल्याला सगळ्याची जाणीव असते बरं का. आता पाऊस येणार, आपण छत्री घेऊयात बरं का. आता ऊन येणार, खूप ऊन आहे उन्हाळ्याचं, दुपारी नको जायला, अशी आपल्याला एक जाणीव असते बघा. ही सगळी जाणीव कशाची आहे? या विश्वामध्ये घडणाऱ्या गोष्टींची. पण विश्वात काहीही संबंध नसून रात्री झोपल्यावर आपण झोपतो, म्हणजे होतं काय की आपलं मन पण झोपतं. आणि म्हणून आपल्याला ती जाणीव होत नाही की मी आहे, एवढीच फक्त जाणीव, कुठलाही दुसरा विचार नाही. या विश्वामधली दुसरी कुठलीही गोष्टीची जाणीव नाही, तर माझ्या असण्याची जाणीव. बघा तुम्ही, ती माझ्या असण्याची जाणीव केव्हा जाणवते माहिती आहे का? की आपण आता हे ऐकतो आहोत, ऐकता ऐकता डोळा लागला, पण डोळा लागला ही परिस्थिती अशी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला गाढ झोप नाही आहे लागलेली, पण डोळा लागला म्हणजे थोडीशी मंद अवस्था आली, पण तरीही हे बोललेलं कळतंय. असे काही मिनिटं, काही क्षणी येतात, ही कळतंय म्हणजे माझा आवाज पोचतोय, पण अतिशय थकल्यामुळे डोळा लागला. अशी अवस्था जी आहे, त्यावेळी आपल्याला स्वतःची जाणीव होत असते. मी आहे, म्हणजे डोळा लागता लागता आपण जागे होतो, डोळा लागता लागता आपण जागे होतो सारखे. या अवस्थेमध्ये आपल्याला स्वतःची जाणीव होते. पण आता ही जाणीव आहे ना, आपल्याला जागृत अवस्थेमध्ये झाली पाहिजे. याच्यासाठी काय करायचं? तर याच्यासाठी ध्यानधारणा करायची. आणि म्हणूनच गुरु हा काय आहे? जागृत अवस्थेत त्याला स्वतःच्या असण्याची जाणीव होते. स्वतःच्या असण्याची जाणीव म्हणजे काय? दुसरा कुठलाही विचार तिथे नाही, फक्त बास मी आहे, म्हणजे माझं अस्तित्व आहे, बाकी काही नाही आहे सध्या. त्याला म्हणायचं चैतन्य स्वरूप होऊन जाणं. बाकी कशाची मनाच्या अवस्थांचा संबंध नाही आहे. बाकी कसं आहे, ह्या जगामध्ये वस्तू आहेत, त्यांचा काही उपयोग नाही. पण चेतनशील कोण आहेत? तर सगळे प्राणी आहेत. म्हणजे आपण हे बघितलं होतं की शरीर, इंद्रिय, मन हे सगळं आहे आपल्याला, परंतु या सगळ्याला चैतन्य आणणारं कोण आहे? तर सत्य आहे, ते चेतनशीलता आहे. कार्यशील कोण बनवतं? म्हणजे ह्या सगळ्या वस्तू आहेत ना जगामध्ये, सगळं पुस्तक आहे, मोबाईल आहे, घर आहे, खिडकी आहे, दार आहे, ह्या वस्तू आहेत. याप्रमाणे खरं म्हणजे आपली इंद्रिय आहेत. आता दिसायला कान आहेत 2, दिसायला 2 डोळे आहेत, नाकपुड्या आहेत, हात आहेत, सगळं आहे. पण ह्याच्यामध्ये चैतन्य आणल्यानंतर ते हलणार आहे. म्हणजे काय म्हणणं आहे की जगातल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत, त्या वस्तूंमध्ये, जगातल्या सगळ्या वस्तू म्हणजे ज्या वस्तूंमध्ये चैतन्य आणल्यावर त्या हालचाल करू लागतात, त्यांना म्हणायचं सजीव, त्यांना म्हणायचं सजीव. आणि हे चैतन्य असणं आणि त्या असण्याची जाणीव स्वतःला होण्याचा विचार येणं, हे फक्त माणसाचं लक्षण आहे. म्हणून जागृत अवस्थेत सुद्धा माणसाला ते चैतन्याची जाणीव झाली पाहिजे. आणि मग आपण हा विचार केला होता ह्याच्याबद्दल की स्थूल आणि सूक्ष्म ही 2 शरीर आहेत. तुम्ही म्हणाल
की स्थूल गोष्टींना सुद्धा शरीर आहे, म्हणजे आकार आहेच ना, शरीर आहे त्याला, पण त्याला आपण शरीर म्हणतो का? हे माझ्या पेनाचं शरीर आहे, माझ्या पेनाचं शरीर त्रिकोणी आहे असं आपण म्हणतो का? नाही म्हणत. त्याचं कारण आहे, 2 प्रकारची शरीर आहेत ढोबळमानानी. स्थूल शरीर म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्म देह. सूक्ष्म देहामध्ये काय येतं माहिती आहे का? मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सूक्ष्म शरीरात येतं. आणि स्थूल शरीर म्हणजे कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय असलेला हा देह. सगळे अवयव त्याला आहेत, आतले आणि बाहेरचे. याच्यामध्ये फरक एवढाच आहे की डोळे बाहेरून दिसतात, पण त्या डोळ्यांनी दिसतंय का नाही, हे त्या डोळ्यांना चेतना आणणारी जी शक्ती आहे ते चैतन्य. कान बाहेरून दिसतात, नक्की कानांना ऐकू येतंय का नाही, ही कानांमध्ये चेतना निर्माण करणारं हे चैतन्य आहे. पण हेच आता बघा, वस्तू आहेत, पेन आहे, मोबाईल आहे, दगड आहे, हां, अशा वस्तू आहेत सगळ्या. त्या वस्तूंना ऐकता बोलता येतंय का? नाही. त्यांना सूक्ष्म शरीर नाही. मन, बुद्धी, चित्त, अहंकार त्यांना नाही. आणि म्हणून हा फरक आहे सजीव आणि निर्जीवामध्ये. मन जे आहे ते इतकं मोठं काम करतं आणि माणसाचं मन सगळ्यात मोठं काम करतं. बुद्धी तर इतर प्राण्यांपेक्षा माणसालाच आहे, माणसालाच बुद्धी आहे, हे तर क्लिअर आहे. पण माणसाचं मन सगळ्यात जास्त योग्य काम करतं. आपण अनेक वेळा बघितलं आहे, मन काय करतं माहिती आहे? या शरीराने, या ठराविक शरीराने या व्यक्तीकडून काय काम करून घ्यायचं, आता कसली वेळ झाली, आता काय केलं पाहिजे, आता काय, आता काय, आता काय, हे सारखे मनात विचार येतात. आणि ते मन एक विचार बोलून दाखवतं की ते शरीर लगेच उठतं आणि कामाला लागतं. चला, आता सकाळ झाली, उठा, डबे करायचे आहेत, आज झोपा, आज सुट्टी आहे, सगळं मन सांगतं. मनात विचार आला की तसं शरीर वागतं. अरे बापरे, 15च मिनटं राहिली, ट्रेन आहे, चला बराबर पळालं पाहिजे, आज काय रिक्षा नाही मिळत आहेत इथे. लगेच शरीर धावायला लागतं. त्या देहाची जी हालचाल आहे माणसाची, त्याच्यावरून त्याच्या मनात काय विचार चाललेत हे समजतं. इतकं माणसाचं मन कार्यक्षम आहे. म्हणजे मन आणि बुद्धी ही सूक्ष्म देह हे आहेत, सगळ्या सजीवांना आहेत, पण माणसाला ते जास्त अतिशय चैतन्य असलेले ते सूक्ष्म शरीर आहे. आणि त्याच्यामुळे स्थूल शरीर उत्तम रीतीने चालायला त्याची मदत होते. पण निर्जीवांना हे स्थूल शरीर नाही. आणि म्हणून सगळी ही चेतनेची जी शक्ती आहे ती प्राण्यांमध्येच व्यापलेली असते. आणि ही चेतनेची शक्ती प्राण्यांमध्ये आहे आणि ती माणसामध्ये सर्वात जास्त आहे, कारण त्याला ती जाणण्याची बुद्धी आहे. हे सांगणाऱ्या गुरुला माझा त्रिवार नमस्कार. इतकं मोठी गोष्ट त्यांनी मला सांगितली आहे, म्हणून त्याला अतिशय दंडवतच घातलं पाहिजे. आपण अस्तित्वात आहोत, आपण जगतो आहोत, आपण सुरक्षित आहोत, ही जाणीव कोणाला होते? जाणीव शेवटी आपल्यालाच होते. हे जे देवत्व आहे, हे चैतन्य आहे, हे सगळ्या गोष्टींना व्यापून आहे. आपल्या सगळ्या जीवनावर त्याचा प्रभाव आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे चैतन्य सगळ्याला व्यापून राहिल्यामुळे सर्व वस्तूंवर, सर्व व्यक्तींवर, आपल्या सकट आणि दुसऱ्या सकट
सगळ्या व्यक्तींवर आपण प्रेम करावं, प्रेम भावना ठेवावी. समशत्रौच मित्रेच, शत्रू आणि मित्र समान पाहिजेत आपल्या मनामध्ये. त्याचं कारण एक फार मोठी गोष्ट इथे सांगितली आहे. काय आहे की हे सगळं हे सगळं जे चैतन्य आहे हे संपूर्ण विश्वाला व्यापलेलं आहे. माझ्यामध्ये ज्या चैतन्याने माझ्यामध्ये बोलण्याची, ऐकण्याची, चालण्या बोलण्याची क्षमता आणली आहे, माझ्या बुद्धीमध्ये एवढी क्षमता आणली आहे, तेच चैतन्य या सगळ्या जगाला व्यापून आहे. मग काय होतं, आपण जर कोणाशी व्यवस्थित वागलो नाही तर त्या चैतन्याचा अपमान आहे. म्हणून काय आहे, जशास तसं म्हणजे व्यवहार करण्यासाठी 1 सेकंद आपण आवाज चढवला, गोष्ट वेगळी हो. मनात काही नको, मनात त्या चैतन्याबद्दल आदर पाहिजे. दुसऱ्या क्षणी सगळं शांत झालं पाहिजे, निवलं पाहिजे वातावरण. आणि म्हणून ही एक खूप मोठी गोष्ट सांगितली की हे चैतन्य या संपूर्ण विश्वाला व्यापून असतं. आणि म्हणून त्याचा आदर करण्यासाठी म्हणून आपण या चैतन्याला नमस्कार करावा आणि आपण त्याचा आदर, प्रेम राखावं. पुढचं अगदी तेच आहे नाव घेतलेलं. ओम विश्वव्यापकाय नमः. ओम विश्वव्यापकाय नमः. आता काय आहे की म्हणजे हे चैतन्य जे आहे, आधी काय चैतन्य स्वरूप म्हणजे हालचाल करणारं अशा स्वरूपाचं ते आहे, हे आपण बघितलं. पण ते आता सगळीकडे व्यापलेलं आहे. मागच्या ह्याच्यात त्याची प्रस्तावना केलीच मागच्या सूत्रात की ते सगळीकडे व्यापलेलं आहे. एकही कण अशी जागा नाही की जिथे चैतन्य व्यापलेलं नाही. असं विश्वव्यापक संपूर्ण विश्वाचं संरक्षण करणारं हे जे आहे, अशा या चैतन्य तत्वाला माझा नमस्कार असो. अशा या गुरुतत्वाला माझा नमस्कार असो. काय होतं, प्रत्येक वेळी आपण म्हणतो हा चांगला, तो वाईट, ही वस्तू उपयोगाची, ती फेकून देऊ. सगळं असं नुसतं म्हणण्याचं काहीच कारण नाही आहे. जे करायचं ते करावं, पण मनात त्याचा विचार फारसा असा निगेटिव्ह पॉझिटिव्ह करू नाही. त्याचं कारण एक आहे. त्याचं कारण असं आहे की ते सगळे प्रिंट्स आपल्या मनावर उमटतात. ही दृष्टी काय आहे, आपली संकुचित दृष्टी आहे. हे चांगलं, ते वाईट, हे असं, ते तसं, हे उपयोगाचं, ते निरुपयोगी, हे म्हणायची गरज नाही आहे. जे आहे ते आहे ना. एखाद्याला निरुपयोगी, एखाद्याला उपयोगी. गाईला जे निरुपयोगी असलेलं शेण आहे ते झाडांना उपयोगी असलेलं खत आहे. या नियमानुसार सगळं या दुनियेत चालवतोय तो ईश्वर. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मनात सारखं हे उपयोगी ते निरुपयोगी, हे चांगलं ते वाईट, हे यश ते अपयश, ह्याच्यामुळे एक विभाजक दृष्टी तयार होते. म्हणजे आपलं प्रेम बीम हे सगळं आदर विदर मनातनं निघूनच जातं आपल्या. आणि ही जी विभाजक दृष्टी आहे, ह्याच्यामुळे आपली दृष्टी कधीही व्यापक होत नाही. ती व्यापक का व्हायला हवी? सगळं जग आपल्याला सुंदर का नाही दिसत? सगळी मनुष्य आपल्याला चांगली का नाही वाटत? वाटण्याची गरज आहे ना, गरज आहे. त्यामुळे आपलं मन आनंदित राहणार आहे. बघा तुम्ही, आपल्याला एखादी आवडणारी कोण आपली आजी असेल, मावशी असेल, आत्या असेल, कोणी असेल, ती आली आपल्या घरी, आनंद होतो. मग काय होतं माहिती का, असं झाल्यामुळे आपण
अतिशय आनंदात राहतो ते 2 दिवस, अतिशय आनंदात राहतो आणि त्या आठवत राहतो सारखं की बरं झालं आपण कसं मजेत ते 2 दिवस काढले वगैरे. ह्याचा अर्थ काय आहे माहिती का? आपल्याच विचारांवर आपल्या गोष्टी अवलंबून आहेत. मी पटकन म्हणून जाते, काय हे किती खराब आहे हे झाड, असं काय झालंय ह्याला, असं काहीतरी पटकन म्हणते आणि ते म्हटल्याबरोबर माझ्या मनामध्ये वाईट असे हे वातावरण निर्माण होतं. ते इतकं सूक्ष्म असतं ते मला कळत नाही, पण असं हे सगळं साठत जातं आणि सारखं म्हणजे ही जी सृष्टी आहे परमेश्वर प्रिय, परमेश्वराची सृष्टी आहे ही, त्याची एवढी ही आदरपूर्वक सृष्टी आहे, तर ती सृष्टी आपल्याला चांगलं बघायची सवय नसल्यामुळे आपण विभाजित करतो. आपल्या मनातलं जे प्रेम आदरभाव आहे तो निघून जातो त्याच्यामुळे आणि आपली दृष्टी ही विभाजित दृष्टी होते. आपलं मन हे विभाजित होतं. मग विभाजित म्हणजे काय माहिती का? आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे आपली मावशी आली, खूप आपल्याला आवडतं, बरं वाटतं. तिथे कुठे मन विभाजित झालेलंच नसतं आणि काय होतं, स्वतःच आपण खूप आनंदित होतो. आनंदित राहणं हेच तर मुळी सत्याचं लक्षण आहे. मग आपण आनंदित राहायला आपण काय केलं पाहिजे? तर आपण सगळं हे जे आहे हे परमेश्वराने निर्माण केलं आहे. काही ना काहीतरी कारणासाठी ते तसं निर्माण केलं आहे. जे काही सगळं या सृष्टीत दिसतंय ना, ठीक आहे, ठीक आहे. आता किडे, जोपर्यंत मला किडे त्रास देत नाहीत, माझ्या घरातले किडे मी काढलेच पाहिजेत, ही गोष्ट अगदी बरोबर आहे. परंतु त्या किड्यांना खूपच वाईट, खूपच हे, खूपच ते, असं म्हणण्यात अर्थ नाही किंवा खूपच त्याला घाबरून चालणार नाही. हा ठीक आहे ना, ते किडे काढून टाकले, बाहेर फेकून दिले, हा सगळं ठीक आहे, म्हणजे वाचायचं आहेच त्याच्यापासून. परंतु ही सृष्टी, हे खराब, ते चांगलं, हे मला खूप बरं वाटलं, ते मला नकोसं वाटलं, ही दृष्टी आपली विभाजित होते. आणि ईश्वर कसं आहे? ईश्वर सगळ्याला व्यापून आहे, म्हणजे सगळंच स्वीकारलेलं आहे त्याने. कालच मी तुम्हाला सांगितलं, सूर्याचं उदाहरण दिलं की सूर्य ज्यावेळी प्रकाश टाकतो, ऊन पाडतो सगळ्यांवर, आणि सगळ्यांना निर्जंतुक करतो, तो ऊन कडक रीतीने पाडून निर्जंतुक करतो. ह्याच्यावर याला निर्जंतुक करू का, याला रोगातच राहू दे, त्याला निर्जंतुक करू का, त्याला रोगातच राहू दे, असा विचार करतो का तो? नाही करत. त्याप्रमाणे जसं सूर्याचं ऊन सगळीकडे पसरलेलं असतं, तसंच ईश्वराचं हे ईश्वरत्व सर्व व्यापक आहे या विश्वावर. तर त्यातल्या कुठल्या तरी गोष्टीची माझ्या मनात जर मी अवहेलना केली तर माझी दृष्टी ही विभाजक दृष्टी होते. आणि त्याच्यामुळे तिथे प्रेमभाव निर्माण होत नाही. मग आपण ईश्वराचा मंदिरात जावं लागतं, त्याचा नमस्कार करावा लागतो, तेव्हा कुठे आपल्या मनात ती भक्ती उत्पन्न होते. म्हणजे अशी ती मुद्दाम निर्माण करावी लागते. आता जर 24 तास आपण विचार केला प्रत्येक गोष्टीत, आणि माझ्या आजूबाजूला अथर्वशीर्षात तेच दिलंय ना, तू माझ्या मागे आहेस, तू माझ्या पुढे आहेस, सगळीकडे तूच आहेस, तू माझं रक्षण कर, तू माझं वरून रक्षण कर, तू माझं खालून रक्षण कर, तू माझ्या उजवीकडून रक्षण कर, तू माझ्या डावीकडून, म्हणजे सगळीकडे मला तूच दिसतोय, आता मला काळजीच नाही. अशी जर दृष्टी झाली तर आपण प्रेममय, करुणामय, दयामय होऊन जाऊ आणि आपणच ईश्वर स्वरूप होऊ. कारण त्याहून असं काही वेगळं नाहीच आहे. म्हणजे आपण ज्या या विश्वव्यापकतेची, विश्वव्यापकाय नमः असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हाच आपण त्या परमेश्वराच्या विश्वव्यापकतेची पूजाच करतोय. आणि ती पूजा, ती जी आपण पूजा करतो आहोत, तर त्याच्यामुळे आपल्या मनात ईश्वराबद्दल आपलेपणा निर्माण होतोय.
मी ही गोष्ट सांगणारच होते, पण आत्ताच सांगते की ही जी नावं आहेत ही गुरुसाठी म्हणजे सद्गुरूसाठी, ज्यानी ईश्वर ज्याला दिसतो आहे असे असतात ना, संत, स्वामी, साधू, ऋषी, मुनी असे असतात की ज्यांना ईश्वर दिसलेलं आहे, प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे, त्यांच्यासाठी ही नावं वापरली आहेत. म्हणजेच ते ईश्वरच होऊन जातात, म्हणून ईश्वरासाठीच ही नावं वापरली आहेत. तर गुरुपौर्णिमेला विशेषतः कुठल्याही मग लहानापासून मोठ्यापर्यंत जशा पादुका तुमच्या घरात असतील, मग त्या कशाच्याही असू देत, लाकडी असू देत किंवा त्या चित्रातल्या असू देत किंवा त्या स्टिकरच्या असू देत किंवा त्या धातूच्या असू देत, कशाही पादुका त्या एका पाटावर स्थापन करायच्या का कुठल्या तरी तुलसी पत्रावर ठेवायच्या त्याची पूजा करायची. आणि ही नावं जी आहेत गुरुला उद्देशून म्हणजेच ईश्वराला उद्देशून, ते एक एक नाव म्हणून, तुलसी असतील तर तुलसी वाहा, नसतील तर फुलं साधी साधी फुलं वाहा. त्याला एक एक फूल वाहायचं, मनापासून हृदयापासून एक एक फूल त्या पादुकांवर वाहायचं. हे आहे ईश्वराची अर्चना. ह्यासाठी या नामांचा खूप उपयोग होतो. आणि मग त्याच्यासाठी कुणी कधी काहीही वाहतात, म्हणजे श्रावणात वगैरे गुरुपौर्णिमेला कोणी त्याला ड्रायफ्रूट्स वाहतात, एक 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 काजू व्हायचा आणि ती 108 नावं घ्यायची आणि ते काजू त्याच्यावर व्हायचे. कोणी फुलं वाहतात, कोणी नुसत्या तुळशी वाहतात. अशा रीतीने या पादुकांचं पूजन करतात. म्हणजे परमेश्वराचे चरण आपल्या घरात सदैव आहेत आणि त्या चरणांवर सदैव आपण डोकं ठेवल्यामुळे आपल्यातला अहंकार निघून जातोय. सदैव माझं मन आणि माझी बुद्धी मी तुझ्या चरणी समर्पित करते आहे, अशी ईश्वराला प्रार्थना केली की तो नेहमी जातं मन आणि बुद्धी जर त्याच्याच ताब्यात दिलंय तर योगक्षेमं वहाम्यहम्, तोच आपला योगक्षेम चालवणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. आणि गुरुचं एकदा अस्तित्व आपल्या घरात असलं की मग काही विचारता सोय नाही. आपला दृष्टिकोन एकदम बदलून जातो आणि आपण सगळ्यांमध्ये ईश्वर बघायला सक्षम ठरतो. नाहीतर दृष्टी विभाजित राहते. सारखी प्रत्येक गोष्टीमध्ये तुलना करायला नको. आणि तुलना ही तोंडाने बोलण्याची गोष्ट नाही, मनात तर विचार नकोच यायला. जसं आहे तसं आहे ना, सगळ्यांना दिसतंय, काय बोलायचंय. सगळ्यामध्ये एकात्मता किंवा सगळ्यामध्ये सुसंगती पाहायला आपण शिकलं पाहिजे. पुढे आहे ओम शाश्वताय नमः. ओम शाश्वताय नमः. शाश्वत म्हणजे कायमचं टिकणारं. आता मला एक गोष्ट सांगा, आपण सगळेजण जन्मलोय, काही टिकतंय, सगळं निर्माण झालंय, काही टिकतंय. म्हणजे काय, जे निर्माण झालं ते थोड्या कालावधीनंतर, जास्त कालावधीनंतर, असं थोडाफार कमी जास्त कालावधीनंतर ते नष्ट होते. जे निर्माण झालं, जे जन्माला आलं ते नष्ट होते. मग जे जन्मालाच येत नाही असं कोण आहे? एकच आहे. ही पृथ्वी तयार होण्यापूर्वी सुद्धा एकच होतं. ते काय होतं? ते चैतन्य होतं, ती शक्ती होती, तो ईश्वर होता. मग अजन्मा जो असेल, जो जन्मच पावत नाही, तोच फक्त शाश्वत आहे. आणि जो शाश्वत म्हणजे कायम टिकणार आहे, त्याच्यात परिवर्तनं नाहीत. आता तुम्हाला सांगते ना, जे बदलतं त्याला आपण अनित्यच म्हणतो. नित्य म्हणजे सदा, सर्व काळ, नेहमी, कधीच त्याची स्थिती बदलत नाही, याला नित्य म्हणतात. आणि सतत स्थिती बदलते. आता हा बघा, हा दिवस आहे ना, दिवस आपला रोजचा, हा काय आहे? अनित्य आहे. हो, अनित्य आहे. दिवसाची रात्र होते, दिवसाची संध्याकाळ होते, सकाळची दुपार होते, सगळं अनित्य आहे बरं का. झाडावर येणारं फूल खरं दिसत असलं,
झाडावर येणारं फूल. अहो काल कळी होती ती एवढीशी, आता ती कळी मोठी झाली, आता उद्या ती उमलणार आहे. उमललेली कळी आता आज फूल झालं, त्याचं फूल झालेलं आता उद्या कोमेजणार आहे. म्हणजे हे काय आहे, झाडाचं फूल हे काय आहे, काय आहे, अनित्य आहे, न टिकणारी गोष्ट. म्हणून ते काय आहे, सगळं अशाश्वत. जे निर्माण होतं ते नष्ट पावतं, म्हणून ते अशाश्वत म्हणजेच अनित्य, म्हणजेच जन्मलेलं आहे, आणि म्हणजेच त्याच्यात परिवर्तन म्हणजे बदल होतो आहे. मग सत्य हे एकच असं आहे की जे जन्मत नाही कधी, ते आहेच मुळी कायमचं आहे, तेच शाश्वत राहतं, तेच अपरिवर्तनीय राहतं. अपरिवर्तनीय जीवनात घडलेल्या घटनांनी माझ्या मनाला दुःख होतं, माझ्या मनाला सुख होतं, माझ्या मनाला आनंद होतो, माझ्या मनाला वाईट वाटतं. म्हणजे परिवर्तनीय आहे सगळं जीवन. पण ज्यावेळी माझ्यामध्ये बदल होतील, शरीर आहे म्हणजे बदल होणार, मन आहे म्हणजे बदल होणार, डोळ्यातनं पाणी निघेल, पण काही क्षणात त्याचं रूपांतर, त्याच्यापासून मी अलिप्त होते आहे, असं जर असलं तर काय होईल, हळूहळू मी अपरिवर्तनीय गोष्टींकडे गेलेली दिसेल. शरीर आपलं जे आहे ते 6 बदलांमधून जातं. आधी आपण अतिशय लोकांना न दिसणाऱ्या रूपात आपण जन्म घेतो, नंतर लोकांना दिसेल असा पृथ्वीवर जन्म घेतो. आपली वाढ व्हायला लागते, वाढ झाली की आपण परिपक्व होतो, हळूहळू आपल्याला बुद्धी यायला लागते आणि तरुण होतो आपण, नंतर वृद्ध. आणि वृद्ध म्हणजे क्षय होतो आपला, शरीरातल्या शक्तींचा क्षय होतो वृद्ध, आणि नंतर शेवटी मृत्यू, विनश्यती, सगळं नाश पावतं. तर इंद्रिय शारीरिक कार्य करतात, मनामध्ये विचार येतात, ते सारखे बदलत असतात. तर मग काय आहे, सगळ्या बदलांपासून शरीर मन बुद्धीमधलं सत्य हे काय आहे, अपरिवर्तनशील आहे. म्हणजे आज बघा, मी जन्मल्यापासून आज तागायत माझ्यामध्ये एवढे बदल झाले. अहो लहानपणी कुठे त्या बाळशाळेत होते मी, नंतर मी मोठ्या शाळेत गेले, नंतर मग अजून काहीतरी कॉलेज शिकले. हे सगळं झालं म्हणजे मी आता इथपर्यंत आले. कितीतरी बदल झालेत माझ्या आयुष्यात, अगदी स्वतःच्या लहानपणापासून आठवा, तरी मी आहेच की नाही, का काही परिणाम झाला आहे मीपणावर माझ्या? नाही. लहानपणी मला जे कोणी वीणा बोलवत असताना मी जात होते, ओ देत होते, तीच मी आजही देते ना. का माझं नाव बदललं, का माझ्या सगळ्या स्वरूपामध्ये बदल झाला? काहीच नाही बदल झाला. एक जी अशी गोष्ट आहे की जिच्यात कशानेही बदल होत नाही, ते आहे सत्य. ते सत्य आहे आणि ते शाश्वत आहे, ते शाश्वत आहे. पण जर हे शाश्वत सत्य, हे शरीर चांगलं असेपर्यंत हे शाश्वत सत्याची जाणीव मी करून घेतली नाही, तर शरीर निघून गेलं तर मी पण निघून गेले असं मला वाटतं. हा बदल, हे परिवर्तन होत जातं. आत्तापर्यंत झालेल्या परिवर्तनांचा प्रभाव माझ्या जाणीवेवर झाला नाही. हे सगळं ईश्वराच्या हातात आहे. अहो मी श्वास घ्यायचा की नाही ईश्वराच्या हातात आहे, नाही तर काय माझ्या आळशीपणामुळे केव्हाच सगळं संपलं असतं. अशा रीतीने माझं जे जीवन होतं ते बाकी सगळ्या गोष्टींनी, कधी सुख कधी दुःख, पण मी जी आहे ती मी तशीच राहिले, ही ईश्वराच्याच कृपेनी. पण त्याला काही लिमिट्स आहेत. मग आता माझ्या हातात आहे की मी अपरिवर्तनशील कसं व्हायचं, मला ही समज येईपर्यंत ईश्वराच्या हातात होतं. ते जर मला जमलं नाही तर शरीराला मृत्यू आला की मला मृत्यू असं होणार आहे. ते होऊ नये असं वाटत असेल तर आपण हे काय तत्व आहे हे समजावून घेतलं पाहिजे.
शरीराचे कितीही जन्म होऊ देत तरी पण आपण कसं आहे, अपरिवर्तनशील. पुढे आहे ओम शांताय नमः. शांत. सत्य हे असं आहे की त्याच्यामध्ये कधी गडबड आणि कधी शांती, कधी बडबड गोंगाट आणि कधी शांती असं नाही आहे. परमशांती आहे त्याच्यामध्ये. परमशांती म्हणजे जी शांती कधीच संपणार नाही आहे, याला म्हणतात परमशांती. हां, शांतीशिवाय ज्याच्यामध्ये दुसरं काही नाही. काय होतं आपलं, कोणी आलं कोणी गेलं, बोललो, हां, गोंधळ सुरू झाला आपल्या मनामध्ये, आपण कुणाशी काहीतरी संघर्ष केला, गोंधळ केला, ओरडलो किंवा कुणाशी आपण हसून बोललो, छान बोललो, तरीसुद्धा काय झालं, आपल्या शांतपणामध्ये गोंधळ उडालेला आहे आत्ता. म्हणजे हे इथं होऊ शकतं, पण परमतत्व हे नेहमीच काय आहे, परमशांती आहे त्याच्यात. त्याच्यात अजिबात कधीही गडबड नसतं, आंदोलनं नसतात, विचारांची आंदोलनं, कमी जास्त, हे पाहिजे घटकेत वाटतं एक, पाहिजे घटकेत वाटतं एक, नको घटकेत वाटतं हे चांगलं, घटकेत तेच वाटतं की ते वाईट आहे, नको 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 अजिबात नको, असं, किंवा सुख आहे दुःख आहे अशी मनाची आंदोलनं, कमी जास्त विचार होणं, असं सत्यामध्ये नाही. ते शांत आहे, परमशांत आहे ते. आणि म्हणून ओम शांताय नमः हे म्हणत असताना त्या शांत स्वरूपाला आपण नमस्कार करतो. अशी भावना जर मनात आली तर हळूहळू आपल्या जीवनात सुद्धा, म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला, आपल्याही जीवनात शांती पसरत जाते. विनाकारण आपल्या जीवनात जे करायचं ते आपण करतो आणि उरलेल्या वेळात शांती. नाही तर सारखे प्रत्येक गोष्टीची काळजी, चुटपूट लागते आपल्याला, आणि हे करायचं का नाही, मग ते केलं असतं तर बरं झालं असतं, म्हणजे सगळं चांगलं करूनसुद्धा आपल्याला चुटपूट लागते, असं करावं तसं करावं, असं मन अशांत असतं आपलं. ते निघून जातं आपल्या जीवनातून आणि होतं काय, ॲटोमॅटिक शांती. हो, हे झालं आहे ना, मग बास, बघूया मग त्याचं काय होतं, काही कमी काही जास्त त्याला महत्त्व नाही, पण मी शांत राहणं याला महत्त्व आहे. सगळ्याच्या अंतर्गत असलेली ही जी शांती आहे, ती शांती जर माणसाला अनुभवता आली, हां, आणि ह्या शांतीची ओळख आपल्या शरीर मनबुद्धीशी झाली पाहिजे. म्हणजे आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी बाहेरच्या बदलांमुळे, सगळं विश्व हे काय आहे, संपूर्ण विश्व हे परिवर्तनशील आहे, सारखे बदल. अहो, पावसाळी हवा होऊ दे, शरीराला आजार होतो, नंतर कोणीतरी काहीतरी दुर्लक्ष केलं, मन दुःखी होतं, हां, काहीतरी झालं, अपयश आलं, बुद्धी आपली हे होते, त्रासून जाते. हां, म्हणजे हे जग सगळं जर परिवर्तनशील आहे, सारखे बदल सारखे बदल, सकाळची दुपार होते, ॲडजस्ट करावं लागते, दुपारची संध्याकाळ होते, संध्याकाळची रात्र झाली, मला आज ही कामं करायची होती पण आता रात्र झाली म्हणून आता झोपावं लागतं आहे, म्हणजे सारखं ॲडजस्ट करावं लागतं आहे. त्याचा आपल्याला शरीर मनबुद्धीला त्रास होतो आहे. तो त्रास होऊ नाही म्हणून त्या शांत प्रिय अशा चैतन्याशी आपण जर एकरूप राहिलो की हे बदल हे बाहेर कायम चालणार, पण माझ्यात बदल नाही झाले पाहिजेत, कारण मी काय आहे, मी शांत स्वरूप आहे. मग त्या बदलांचा परिणाम आपल्यावर न होणं हेच चैतन्य स्वरूप आपण होऊन जाणं आहे. आपण शांत राहणं हे कायमचं पक्क आहे.
या शांततेची ओळख आपल्या शरीर मन बुद्धीला करून द्यायला हवी आहे. म्हणजे उद्या वृद्धत्व आणि मृत्यूची भीतीच मनातून निघून जाईल. ते तर काय सगळ्यांना असतं. आता पाऊस काय येणारच आहे ना. म्हणजे अगदी त्या हवामान अंदाज सांगतात बातम्यांमध्ये 2 दिवस भरपूर पाऊस पडणार आहे. का घाबरून नाही जात काही आपण. पडणारच आहे ना, पडू दे ना, मग आम्ही घेऊ तब्येतीची काळजी. तसं वृद्धत्व आणि मृत्यू अरे सगळ्यांनाच आहे ना, मग मलाही आहे. ठीक आहे ना, शेवटपर्यंत काळजी घेऊ. शेवटी जे सगळ्यांचं तेच माझं होणार आहे. म्हणजे ती मनात जी शांती निर्माण होते याचा अर्थ काय, मृत्यू ही या देहाची एक परिवर्तनशील गोष्ट आहे. देह आधी नव्हताच, तो जन्माला आलेला आहे. मग देहातली परिवर्तनं झाली आणि देहातली परिवर्तनं संपून आता देहच परिवर्तन व्हायला बघतोय, दुसऱ्या देहात जायला बघतोय. मग ठीक आहे ना, मी काय करणार आहे त्याला. ठीक आहे ना, जोपर्यंत हा देह माझा आहे तोपर्यंत मी त्याची काळजी घेईन. काय झालं त्याला, त्या हे बघा ते पाळणाघर असतं ना, पाळणाघर आई वडील सोडून जातात मुलांना. ती पाळणाघराची आजी, ती पाळणाघराची काकू सकाळपासून संध्याकाळपर्यंत जीवापाड त्या मुलांची काळजी घेते. एकदा मुलं घरी गेली आई वडिलांच्या ताब्यात की हा ठीक आहे ना, मग त्याला बरं नसलं तर वडील नेतील डॉक्टरकडे. माझ्या घरी असलं तर मात्र मी नेणार, मी नाही त्याची काळजी घेणार. त्याला कोणती औषधं चालतात, कोणती नाही. अरे असं झालं तसं झालं. आणि डॉक्टरपेक्षा ती काकू एक्सपर्ट होते पाळणाघराची. पण आता मला सांगा, तिला जोपर्यंत मूल सांभाळायला दिलं आहे तोपर्यंत ती जीवापाड काळजी घेते. पण मूल आईवडिलांच्या ताब्यात गेलं, त्याच्या घरी गेलं की ती काहीही काय त्याची चिंता करत नाही. का आईवडिलांकडे गेला, आता आईवडिलांनी मूल हिच्याकडे सांभाळायला ठेवलं आहे. मूल गेलं संध्याकाळी आईवडिलांकडे, असं ती काय रडत बसते, अगं बाई या बाळाची तब्येत खराब होती, आता काय करायचं, आई वडील लक्ष घालतात की नाही काय माहीत. असं करते का ती. नाही, ते लक्ष घालणारच आहे, त्यांचंच मूल आहे ते. सहज आहे ना, त्यांच्या आईवडिलांच्या वर कोण आली आहे ही, असंच आहे ना. तर ती स्वतःच्या ताब्यात असेपर्यंत काळजी घेते. त्याप्रमाणे हा देह जोपर्यंत मला दिलेला आहे तोपर्यंत कडकडून त्याची काळजी घेईन मी, खूप काळजी घेईन. जास्तीत जास्त कधीही त्याची बेपर्वा करणार नाही. त्याला आराम देईन, काय औषध आहेत ते घेईन, विटॅमिन्स देईन, सगळं करीन ना. तो जाड झाला देह की त्याला फिरायला नेईन, सगळं वाटेल ती त्याची काळजी घेईन. पण तो जर देह परमेश्वराने दिला आहे त्याला तो हवा आहे ना परत. त्याची कार्य आता देहाची संपली आहेत असं म्हणतोय परमेश्वर. ज्या दिवशी संपतील नेऊ दे ना त्याला, मला काय करायचं आहे. माझ्यात बदल होत नाही आहे, कुठल्याही परिवर्तनाचा माझ्यात बदल होत नाही आहे. जोपर्यंत हा देह, हे मन, ही बुद्धी माझ्या ताब्यात आहेत तोपर्यंत त्यांना उत्तम करून सोडायचं आहे. त्या मनाला सारखं सांगायचं आहे, तू माझा आहेस, तुझा परिवर्तनांशी काहीही संबंध नाही. बुद्धीला सांगायचं आहे, विवेकाने वाग, विवेक सतत ठेव मनामध्ये, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. शरीराची काळजी घ्यायची आहे, पण ज्या दिवशी त्याला पाहिजे त्या दिवशी त्याला घेऊ दे. मग त्याच्या ताब्यात त्याचा देह गेल्यानंतर, त्याचं बाळ त्याच्या ताब्यात गेल्यानंतर मला काय करायचं, माझ्यापेक्षा चांगली काळजी घेणारा तो आहे, त्याला त्याचं जे करायचं आहे ते करू दे. हा जर भाव एकदा आला काहीही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून ओम शांताय नमः अशा रीतीने आपल्याला सत्याचं ज्ञान झालं पाहिजे. आणि मग सगळ्या ज्या या समजुती आहेत, वेडगळ समजुती या जीवनाबद्दलच्या, या नष्ट होतील. ही शांती जर आपल्यामध्ये आली, समजूतदारी जर आपल्यामध्ये आली तर सगळा वेडगळपणा नष्ट होईल. पुढचं म्हटलेलं आहे, ओम निरंजनाय नमः, ओम
निरंजनाय नमः. अंजन म्हणजे काय? अंजन म्हणजे काळं करणं, हो ना. अंजन म्हणजे काय? काळं करणं, अशुद्धता, डाग. आणि सत्य कसं आहे? शुद्ध आहे. म्हणजे निरंजन, निरंजन, आपल्या जीवनातले डाग काढून टाकणं. काय काय माझे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर जे आहेत ते फक्त कामासाठी उपयोगी येऊ देत. बाकी मला काय करायचं आहे? केवळ आणि केवळ ते माझ्या कामापुरते उपयोगी येऊ देत. अरे कोणी मला त्रास देत आहे, जरा आवाज चढवा, रागवा, संपलं, वेळ संपली. आता पुन्हा तो मनुष्य समोर आला तर काही नाही, ते कालच झालं, कालचं काल, संपलं, विरलं सगळं. आता पुन्हा काही नाही. ते मनात भावच नको. माझ्या मनात दुसऱ्याबद्दल कलुषित भाव राहणं हे माझं नुकसान आहे. ते कसं झालं पाहिजे सगळं? हे जीवन जे आपल्याला दिलेलं आहे, आता मगाशी सांगितलं, त्याला जेव्हा ईश्वराला हवं असेल तेव्हा त्याची वस्तू त्याला घेऊन टाकू दे. हे जन्म दिलेलं हे शरीर आहे, त्याला घेऊन टाकू दे. त्या देहाबरोबर सगळं जाणार आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळं निघून राहणार आहे. आणि मग मला एकटं चैतन्य म्हणून मला राहता येईल की नाही? मोकळेपणाने राहता येईल. मग आता त्याच्या पुढची ही स्टेप आहे. काय स्टेप आहे? की त्यांनी मला हा देह दिलेला आहे, बरं का. आता एक वार विसरून जा की काय मागच्या वासनांमुळे मला हा असा देह मिळाला आहे आणि असे माझे दुष्ट विचार आहेत किंवा असे माझे वाईट गुण आहेत, ते सगळं सोडून द्या. पण आत्ता जे काही दिसतं आहे त्याच्यामध्ये जिथे जिथे माझ्या जीवनात काळे डाग आहेत, मनाच्या वृत्ती ज्या ज्या वाईट आहेत, बुद्धी ही मी विवेक करते का नाही, का बुद्धीचा आळस करते आणि मनाप्रमाणे वागते? मनातले विचार हे षड्विकार युक्त आहेत का? मी तमोगुणी आहे का? मी कुणाला सतत वाईट नजरेतून बघते का? अशा अनेक अनेक गोष्टी स्वतःचं बारीक निरीक्षण करून हे जे आपल्यामधले डाग आहेत हे हळूहळू हळूहळू ही सगळं चैतन्याला समर्पित होऊन ईश्वराला समर्पित होऊन त्याला सांगायचं, परमेश्वरा, माझे सगळे वाईट गुण तुझ्या चरणी समर्पित. आणि असं नुसतं नाही तर खरोखरी आज झोपताना विचार करायचा, आज दिवसभरातून मी माझ्या हातून काय वाईट आचरण झालं जे नको होतं व्हायला. काय झालं? मी वेळ पाळली नाही का? वेळेवर त्या ठिकाणी पोहोचले नाही का? मी कुणावर ओरडून बोलले का? मी ऑफिसमध्ये काम होत नाही म्हणून कुणाला भांडून आली आहे का? स्वतःची समजूत नाही काढायची की मी भांडले ते बरं झालं की नाही माझं काम, असं नाही. रात्री झोपताना पक्का विचार करायचा, ही ईश्वराची सृष्टी आहे आणि मी काय काय वाईट केलेलं आहे, माझे काय काय दोष आहेत, हे सगळे ईश्वराला सांगायचे आपण त्या दिवशी. आणि त्याला सांगायचं की तू माझे हे सगळे दुर्गुण पुन्हा माझ्यामध्ये येणार नाही, ते सगळे तू काढून टाक, तुझ्या चरणी मी त्यांना समर्पित करते आणि पुन्हा असं मी वागत नाही. असं जर म्हटलं तर काय होईल? निरंजन, निरंजन, माझ्या जीवनातले हळूहळू सगळे डाग, सगळा काळेपणा, सगळा कमीपणा, कमतरता निघून जातील. त्याचं कारण स्वतःवरच उपकार करायचे आहेत की जे ईश्वराने आपल्याला देताना हे जे देह मन बुद्धी रूपी शरीर दिलेलं आहे, ती बुद्धी आपली वाढली आहे का? मिळालेलं मन जे आहे ते आपलं पूर्ण सत्वगुणी होऊन गेलेलं आहे का? मिळालेला देह आहे तो जास्तीत जास्त चांगल्या कामांसाठी वापरला गेला आहे का? आणि ते आपल्याला ईश्वराला समर्पित करायचं आहे म्हणून ते उत्तमोत्तम आपण समर्पित करणार आहोत का? नाही, तळमळीने सांगायचं, नाही ईश्वरा, मला तुला हे शरीर तुझे मला दिलंस एवढी चांगली चांगली कामं करायला, ते मला तुला उत्तम अवस्थेत द्यायचे, म्हणून तरी तू माझा अहंकार काढ, त्याची विनवणी करायची आहे आपण. म्हणजे तू माझ्या जीवनातले डाग काढून टाक ईश्वरा. मी माझ्याकडून प्रयत्न करीनच, पुन्हा मी असा अहंकार होऊ देणार नाही, पण सगळं माझं हे तुझ्या चरणी समर्पित. अशी कळवळून त्याला प्रार्थना केली की दिवसानुदिवस आपण अगदी
आपलं शरीर मन बुद्धी सगळे कसे होत जातात, निरंजन म्हणजे अतिशय शुद्ध, डागरहित, काळेपण रहित, निर्मळ असे होत जातात. आणि मग ते ईश्वराला समर्पित करायचे. म्हणून असं गुरुतत्व ज्या सद्गुरूंमध्ये, ज्या ऋषीमुनींमध्ये आहे, ज्या ईश्वरामध्ये आहे, असा निरंजन अशाला माझा नमस्कार. ओम निरंजनाय नमः. ओम निरंजनाय नमः. आणि आता आपण इथे आज थांबूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.